साधारणतः चांगले बकरं जर असले 1 लाखाच्या आसपास जाते। आधी कसं काही गेले मरून का ते सगळं तोट्यात जायचं, नाही तर शेळ्याच वळायच्या माग। मी 5-6 वर्षापासून शेळी पालन करते। पहिलं कसं हे सगळं माहित नव्हतं, त्याच्यामुळं मग बकरू आजारी झालं का डॉक्टर इंजेक्शन मारून गेलं, निवाळलं तर बरं, नाही तर मग गेलं मरून। युवा मित्र ताईचे संगीत आहे ना, त्यांना मी फोन करते। ताईंचं याच्यामुळे मग आपल्याला सगळं माहीत झालं, नसलं लगेच फोन करता येतो, येते बा त्या घरक्याला बा काय ना, मग सांगा ते बा असं करावं लागलं, डॉक्टर येते। मग युवा मित्राकडून मला आज माहिती भेटल्यामुळं मी ना गोठा बांधायला सगळं निसर्गाचं वस्तू वापरून केला। त्याच्यात मग मी थोडं आधी 2-4 शेळ्या होत्या, त्या थोड्या वाढवल्या, आता कशा गावानं 8 शेळ्या केल्या मी। ते लई नुकसान करीत होते ना, त्याच्यामुळं मग मी 2-3 लाकडं रवून त्याला बांबू बांधून आणि मग त्याला गोण्यांची अशी शिवून घेतलं एकदम असं। मग त्याच्यामध्ये चारा टाकला, ते नुकसान करते नाही ना, सगळं खाऊन घेते। आणि तसं टाकला का ते बरोबर खाली टाकायचं, म्हणजे नुकसान होते ना। शेळ्या वाढवण्यासाठी गोठा नक्की बांधणारच आहे, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी बांधणारच।